नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळिंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। मराठवाड्यात पुन्हा अवकाळीचा इशारा। पावसामुळे मराठवाड्यात पिकांचं मोठं नुकसान। विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच। अवकाळीचा जोर किती दिवस राहणार? मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाने घेतली पवारांची भेट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने धुमशान घातला आहे। यामुळे शेतपिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। त्यातच आता पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। तसंच या भागात तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। राज्यात अवकाळीने हाहाकार माजवला आहे। यामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे। तर मराठवाड्यात सर्वाधिक जास्त पिकांचे नुकसान झाले आहे। तर आतापर्यंत मराठवाड्यात 9000 हेक्टरपेक्षा जास्तीच्या क्षेत्राचं नुकसान झालं आहे। तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या प्रचारात आणि कामात व्यस्त असल्याने पंचनामे होण्याची कोणतीही आशा दिसून येत नाही। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढला आहे। तर राज्यात एकीकडे पाणी टंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादाण उडवल्याचे चित्र दिसून येत आहे। काल दुपारनंतर नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचं बघायला मिळालं। पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडले आहेत। तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेल्याची घटना समोर आली आहे। तसंच आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले। तसंच अवकाळीमुळे शेतपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे। तसंच काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत। दरम्यान या अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्यावर हवामान अभ्यासक माणिकराव खोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुण किरण सानप यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार नाशिकच्या एमरॉड पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी होते। तेथे जाऊन किरण सानपने त्यांची भेट घेतली आहे। या तरुणांनी नाशिकमधील पिंपळगाव बसवत येथील मोदींच्या सभेत कांद्यावर बोला म्हणून घोषणाबाजी केली होती। यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती। जामिनावर सुटल्यानंतर किरण सानपने शरद पवारांची भेट घेतली आहे। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरणच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।